गुड इव्हनिंग. 12वी आपण त्या दिवशी हिस्ट्रीचा लेक्चर घेतला नाही. ॲक्च्युली झालं काय की हिस्ट्रीचं मी शिकवायला जाणार होतो, पण आलं पॉलिटिक्सचं समोर आणि माझ्या लक्षातच नाही मी काय शिकवतो, हिस्ट्री शिकवतो आहे पॉलिटिक्स शिकवतो आहे. आणि आज जेव्हा लेक्चर चेक केले त्यावेळेस बघितलं की आपण त्या दिवशी पॉलिटिक्स शिकवलं, हिस्ट्री शिकवलंच नाही. आणि त्या दिवशी मला वाटतं की खुशी बोलू नको, जरा जा तिकडे. सो आपलं 23वा पेज नंबर सॉरी पुस्तकातलं 14वं पेज चालू होतं. रिसेंटली मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. बघू आता 8 वाजेपर्यंत लोड होतोय का. आता वाजलेत जवळजवळ 6 वाजलेत, तर बघूया होतोय का. जेवढं पॉसिबल होईल तेवढं टाकेल, नाही तर उद्या सकाळी बघा. आज टाकून ठेवेल मी, अपलोड करेल आणि रात्रपर्यंत टाकून ठेवेल. उद्या सकाळी मग तो बघा तुम्ही. हां, जर आला तर तुमचं नशीब, माझं नशीब. नाही आला तर उद्या सकाळी बघा. ओके, उद्या आपण सोशोलॉजी पण संध्याकाळी 8 वाजता पाठवणार आहोत. सो 2.3 मधला तिसरा पॉईंट आहे एशिया, ज्याला आपण मराठीत आशिया म्हणतो. टू प्रोटेक्ट देअर कॉलनीज इन इंडिया फ्रॉम अदर कॉलनीज टू युरोपियन नेशन्स अँड टू boost their trade in India and neighboring regions were main objective of the British rule. बघा, इतर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आक्रमणापासून वसाहतीचं संरक्षण करणे आणि व्यापाराचा विकास साधणं हे इंग्रजांचं उद्दिष्ट होतं. कारण त्यांना त्या देशामध्ये कॉलनी, स्वतःच्या वसाहती स्थापन करायच्या होत्या आणि स्वतःच्या वसाहती स्थापन करायच्या म्हणजे बाकीच्यांना हाकलवून लावायचं तिथून. हे त्याच्या मागचं धोरण होतं, बरोबर आहे. सो फर्स्ट अपॉन म्यानमार, सगळ्यात पहिल्यांदा म्यानमार आपण बघूया. म्यानमारमध्ये पण त्यांच्या वसाहती या बऱ्याच प्रमाणामध्ये होत्या. म्यानमार इज अ इंडियाज नेबरिंग कंट्री. इट्स ऑन इट्स अ नॉर्थईस्ट बाउंड्री. अर्लियर इज वॉज नोन ॲज अ ब्रह्मदेश, दॅट इज कॉल्ड अ बर्मा. The British wanted to establish their control in Burma because it was rich in natural wealth and was also a potential market. The loyal density, पहिल्या एवढंच बघूया. भारताच्या ईशान्येकडचा हा देश होता आणि भारताच्या ईशान्येकडचा देश असून हा देश थोडक्यात शेजारी राष्ट्र भारताच्या म्हणजे म्यानमार, बरं ना. पूर्वीचं नाव होतं त्याचं ब्रह्मदेश. आता ते आपल्या नकाशामधून नष्ट झालेलं आहे. पहिलं ब्रह्मदेश होतं आणि त्याच्या आधी ब्रह्मा असं बोललं जायचं, त्याला ब्रह्मा सुद्धा म्हटलं जायचं. सो या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, बाजारपेठेंची उपलब्धता बरंचसं होतं आणि त्यामुळे इंग्रजांचा हेतू होता याच्यावर कब्जा मिळवणे. द रॉयल डेन्सिटी ऑफ द म्यानमार हॅड सक्सेसफुली अ कन्सोल्टेड कंट्री अंडर द रूल. It also conquered Manipur in 1813. In 1822, the attacked Assam. The British were alerted by the Burmese attack. Hence, Lord Amherst is a Governor General of India declared war against Myanmar. The war continued for 2 years. It is known as the First Anglo-Burmese War. बघा, म्यानमारमधले जे राज्यकर्ते होते त्यांनी 1760 पर्यंत म्यानमार एकछत्री अंमलाखाली आला होता. एकछत्री अंमल म्हणजे थोडक्यात आपल्या इथे कसं राजेशाही व्यवस्था होती. जसं राजा लोकांच्या हाताखाली पूर्ण प्रदेश असायचा, तशा प्रकारे तो एकछत्री अंमल होता त्यावेळेसचा. आणि त्यांनी काय केलं, 19व्या शतकामध्ये मणिपूर जिंकलं आणि आसामवरती धडक मारली. आसामच्या बऱ्याचशा छोट्याशा, तुम्ही जर आज नकाशामध्ये बघितलं तर म्यानमार एक छोटासा प्रदेश आहे, बरोबर आहे. आपल्या भारताच्या एका साईडला आहे तो म्यानमार. अतिशय छोटासा प्रदेश आहे. इंग्रजांच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा होती. पुढे भारताचा गव्हर्नर लॉर्ड एमहेस्ट याने म्यानमार विरुद्ध युद्ध पुकारलं. 2 वर्ष चाललं होतं युद्ध. याला ब्राह्मी युद्ध म्हणून ओळखलं जातं. ओके. द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट म्यानमार. द वॉर continued to the 2 years. It known as a first Anglo-Burmese war. British Navy conquered port regions, ज्याला आपण म्हणतो ना
यांजोन, काय बोलतो, यॉंगॉन ब्रिटिश राजवटीमध्ये आत्ताचं शहर. इन दिस वॉर द इंडेड टू अ टेरिटरी treaty between the British and Burmese kings. Manipur was returned to British. The control region, the fact forest and mines there come under the British control. The British collected, charged some compensations against the military expenditure from Myanmar. They also appointed their residents in war, also known as Iwo, the capital of Myanmar. ऑन दॅट ॲट दॅट टाइम. बघा, त्यावेळेस असं म्हटलं जातं की दुसरं ब्रह्मी युद्ध जे होतं हे त्या काळामध्ये लढलं गेलं आणि त्याच्यामुळे या युद्धामध्ये इंग्रजांच्या आरमानाने रंगून, ज्याला त्यावेळेस यॉंगॉन असं म्हटलं जातं, आज रंगून आहे, जापानमध्ये आहे रंगून बंदर जिंकून घेतलं. त्यानंतर इंग्लंड आणि म्यानमारचे राज्यकर्ते यांच्यामध्ये तह झाला आणि या तहांमुळे म्यानमारकडून इंग्रजांनी मणिपूर परत घेतले, म्यानमारमधलं मणिपूर परत घेतलं. त्यानंतर म्यानमारचा किनारी प्रदेश, तेथील जंगल, खनिज संपत्ती इंग्रजांच्या ताब्यात होती. इंग्रजांनी म्यानमारकडून लष्करी भरपाई म्हणून मोठी रक्कम वसूल केली. हा वेगळा भाग होता. आणि आज ब्रह्मदेशाची तत्कालीन राजधानी एव्होवा येथे इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आला होता. कालांतराने म्यानमारसुद्धा मोकळं झालं इंग्रजांच्या ताब्यातून बरंचसं मोकळं झालं कालांतराने. त्यानंतर म्यानमारमधलं दुसरं युद्ध झालं. बघा, द सेकंड अँग्लो बर्मीज वॉर वॉज फॉट ड्युरिंग द डलहौसीज टेन्युअर. डलहौसीच्या कालावधीमध्ये म्यानमारमध्ये दुसरं युद्ध सुरू झालं होतं, दुसरं ब्रह्मी युद्ध, ब्राह्मो युद्ध असं म्हटलं जातं. म्यानमारमध्ये टू ब्रिटिश इंडिव्हिज्युअल स्टेइंग इन बर्मा वेअर आस्क्ड टू पे फाईन फॉर द बर्मीज ॲडमिनिस्ट्रेशन्स. जे इंग्रज अधिकारी नागरिकांना म्यानमार प्रशासनाने दंड ठोठवला. जे दोघं जण म्यानमारमध्ये राहत होते अशा या दोघांना इंग्रज सैनिकांनी, म्हणजे त्यावेळेस डलहौसी इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासन जे होतं याने काय केलं, दंड ठोठवला, एक फाईन बसवला गेला की तुम्ही आमच्या प्रदेशात का राहता. कारण त्यांना माहिती होतं की हळूहळू आपल्या प्रदेशात राहणार आणि नंतर मग काय करणार, स्वतः जाऊन तिथे राहणार, असं त्याच्यामध्ये एक हे केलेलं होतं. बघा किती शाणे होते हे. आता काय झालं, सो जनरल विक्ट्री इंडिया टास्क दिस इज अपॉर्च्युनिटी टू सेंड आर्मी अटॅक बर्मा. लॉर्ड डलहौसीला हेच पाहिजे होतं, ते आपल्याला कधी चिथवत आहेत. आता तिथे राहणाऱ्या त्या नागरिकांवरती, इंग्रज नागरिकांवरती त्यांनी कर मागितल्याबरोबर लॉर्ड डलहौसीने लगेच काय केलं, आपलं सैन्य तिकडे पाठवलं. का, तर त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी. जसं आपल्या इथे आत्ता बघा, थोडंसं सीमेवरती चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली. त्याच्यावरनं आज केवढं मोठं चाललंय कांड. युद्धाची परिस्थिती जवळ आली आहे आणि हे चीन आणि पाकिस्तान हे दोन्हीही या गोष्टीचीच वाट पाहत असतात. ज्यावेळेस आपल्या इथे प्लेग चालू होता त्यावेळेस सुद्धा आपल्या इथे चीनने अटॅक केला होता. चीन आणि भारतामध्ये त्यावेळेस युद्ध झालं होतं. प्लेगची सर्वात मोठी साथ पसरलेली होती त्या कालावधीमध्ये. एकीकडे प्लेग आणि एकीकडे यांच्याशी युद्ध, अशा प्रकारची गोष्ट होती. आता मात्र कोरोना हा सगळीकडेच पसरला आहे, त्यामुळे सगळ्यांना ही सिच्युएशन आहे. चायनाने तर त्याच्यावरती कंट्रोल आणला आहे, परंतु आपल्या इथे मात्र ती गोष्ट नाही आहे ना अजून. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची होती. आणि त्यावेळेस लॉर्ड डलहौसीने काय केलं, लगेच आपलं सैन्य पाठवलं आणि fought around 1885 CE, British conquered the city Mandalay. King of Tibua surrendered entire region. North Myanmar became a integral part of British Empire in 1935. An act was passed to separate Myanmar from Indian territory. For Indian territory,
म्यानमार वॉज इन्स्पायर्ड द इंडियन फ्रीडम स्ट्रगल अगेन्स्ट द डिपेंडन्स इन 1948. बघा, आता मला सांगा, त्यावेळेस हे इंग्रज आपल्या भारतीय वसाहतीमध्ये पण राज्य करत होते, आपल्या भारत किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये. आणि त्यावेळेस काय केलं, त्यांच्या फौजेमध्ये आपलं सैन्य सुद्धा होतं, म्हणजे आपले भारतीय सुद्धा होते. परिणामी काय झालं की ज्यावेळेस म्यानमार बरोबर युद्ध झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये नाहक हा भारत पण ओढला गेला, कारण भारतीय सैन्य पण, भारतातली लोक पण त्याच्यात होती ना. त्यामुळे नाहक याचे परिणाम हे भारताला सुद्धा, याचा भार, या युद्धाच्या खर्चाचा भार जो होता हा भारताला सुद्धा भोगावा लागला. म्हणजे बघा, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी दुसऱ्याला पण वेठीस धरलं. देन थर्ड वॉर. सेकंड झालं ना. फ्रेंच हॅड ऑलरेडी the French had already created a considerable influence of Vietnam, Indochina, that is called that time. There was increasing a contact between the Burmese king and a French. His addition in Thibaw to Myanmar tried to strike pact with Italy and Germany. These were reasons enough to British to feel alarmed. They got a pretext to declare war against King Thibaw when he lived fine on the Bombay Burma trading corporations of the British Company. Lord Defense Governor General and the Victory of India took this opportunity and sent army to attack Burma. The Third Anglo-Burmese War, Burmese War, was fought around 1885 CE. The British conquered the city of the Mandalay. King Thibaw surrendered, and the entire region North Myanmar become an integral part of the British Empire in 1935. His act was passed to separate Myanmar from Indian territory. Myanmar was inspired was the Indian freedom struggle and giant independence in 1948. बघा, त्याच्यानंतर काय झालं, तिसरं महायुद्ध 1885च्या सुमाराला. पूर्ण पॅराग्राफ वाचला त्यामुळे थोडासा वेळ लागला. 1885 साली ब्रिटिश जे ब्राह्मो सरकारशी फ्रान्सशी वाढत असलेला संपर्क हे कारण होतं. ब्राह्मो सरकार हे फ्रान्सशी फार रिलेशन त्यांचं चांगलं होतं. तर फ्रेंच आणि व्हिएतनाम, ज्याला आता इंडो चायना असं म्हटलं जातं, याचं एक प्रभाव क्षेत्र त्यांनी निर्माण केलेलं होतं. इंग्रजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना त्याच्यामध्ये आली. त्यापूर्वी म्यानमारचा राजा थिबा, आज आपल्या इथे कोल्हापूरला गेलात ना तर थिबा राजाचा थिबा पॅलेस म्हणून आहे. त्यावेळेस कोल्हापूर संस्थानामध्ये थिबा सुद्धा आलेला होता आणि त्यामुळे त्याचं नाव थिबा पॅलेस होतं. आता तो शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये असल्यामुळे शाहू महाराजांच्या अखत्यारीत आहे तो पॅलेस, थिबा पॅलेस म्हणून. सो फ्रेंच आणि इंडो चायना त्याचं स्वतःचं प्रभावाचं क्षेत्र निर्माण केलं होतं. यापूर्वी म्यानमारचा राजा थिबा याने इटली आणि जर्मनी या देशाशी व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला होता. फ्रान्सशी व्यापारी करार केला. थिबा राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड ठोठावला. लॉर्ड रॅफरिन यांनी म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठवले. युद्धात इंग्रजांनी मंडाले शहर जिंकले. त्यावेळेस थिबा राजा इंग्रजांना शरण आला आणि आपोआप थिबा राजा शरण आल्यावरती तिकडचा सुद्धा काही म्यानमारचा भाग हा इंग्रजांच्याच राजवटीला जोडला गेला, इंग्रजांच्याच कारकिर्दीला जोडला गेला. 1935च्या कायद्यान्वये इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला. त्यावेळेस म्यानमार हे आपल्या देशातच होतं, भारतामध्येच होतं. पाकिस्तान, म्यानमार, ब्रह्मदेश, ज्याला आपण बोलतो ना ब्रह्मदेश, बरोबर आहे, बांगलादेश, हे सगळं भारताचाच एक भाग होते. परंतु या ब्रिटिशांनी मात्र हे सगळे वेगवेगळे घटक करून आणले. आज जर ब्रिटिश आपल्या देशात आले नसते, आज हे भारताचा अविभाज्य घटक बनून राहिले असते आणि आज भारतासारखा आज प्रभावी देश आज कोणताच राहिला नसता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन जानेवारी 1948 मध्ये म्यानमार स्वतंत्र झाला. त्यानंतर सो देन नेपाल. Nepal was a small kingdom in the Himalayan region. The British sent their representatives Nepal, but they did not receive
To favorable response, it led to two Anglo-Nepalese war. Two Anglo-Nepalese war. The Gurkha army merely 10 to 12. एक मिनिट हां पुढच्या पेजवर आहे. 2 मिनिटं थांबा. 1,000 soldiers, while the British army was much longer, having more than 30,000 soldiers. The British attacked Nepal. The Nepalese army brought a British army to Point Deciperations. It was defeated by the Nepalese Makwanpur. In the 1896, the British had a hand over the region of the Tarai, Kuman, Garhwal and Nepalese. बघा जवळजवळ नेपाळ ज्यावेळेस हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक नेपाळ एक छोटंसं शहर होतं, छोटंसं राज्य होतं. ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी नेपाळमध्ये पाठवलं, परंतु नेपाळमध्ये त्यांना जास्त प्रतिसाद नाही मिळाला नेपाळमध्ये. त्यामुळे त्यातूनच इंग्लंड विरुद्ध नेपाळशी 2 युद्ध सुरू झाली. नेपाळी 10 ते 12 हजार तर इंग्रजांची फौज 30,000च्या पुढे होती. नेपाळवर इंग्रजांनी आक्रमण केलं. नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीला आणलं. त्यातल्या त्यात 10-12 हजार जरी सैन्य असलं तरी इंग्रजांनी 1816 नेपाळचा मकवानपूर येथे पराभव केला. त्यानंतर झालेला जो तह होता त्या तहानुसार इंग्रजांनी तराई, कुमाऊ, गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले. काठमांडू येथे इंग्रज रेसिडेंट नेमला आणि 1923 इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली. अशा प्रकारे नेपाळला सुद्धा त्याने हे केलं. आज रत्नागिरीला पण हा थिवा पॅलेस तुम्हाला पाहायला मिळतो. बघा पुस्तकामध्ये त्याचं चित्र आहे, रत्नागिरीमधला थिवा पॅलेस. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, पुस्तकामध्ये दिली आहे इंग्रजांनी ज्यावेळेस पुस्तकात दिलं थिबा पॅलेस आहे ना, त्याच्या बाजूला दिले रत्नागिरीला आज थिबा पॅलेस आहे. जेव्हा इंग्रजांनी ब्रह्मदेशावरती विजय मिळवल्यानंतर तिथला थिबा या राजाला आपल्या भारतात घेऊन आले आणि रत्नागिरी येथे त्याला कैद केलं. त्याच्यासाठी एक 3 मजली राजवाडा बांधण्यात आला. तो आज थिबा पॅलेस म्हणून ओळखला जातो. म्यानमारवरून त्याच्या स्वतःबरोबर काही वस्तू आणलेल्या होत्या. त्या वस्तूंचं प्रदर्शन असते ते म्हणजे आता आपल्याला तिथे पाहायला मिळतात. 1% एक तिकीट आहे त्याला तिथे पाहायला जायसाठी. आणि त्याच्यानंतर त्यांनी गौतम बुद्धांची एक मूर्ती म्यानमारमध्ये मोस्ट ऑफ आपल्या इथे नेपाळ, श्रीलंका बरोबर आहे आणि चायना आणि या साईडला आज गौतम बुद्धांचा चांगल्या प्रकारचा प्रभाव आहे. कारण नेपाळमध्ये लुंबिनी येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, बरोबर ना. तर तिथली एक गौतम बुद्धांची मूर्ती त्याने आणलेली होती. आज आपल्याला तिथे पाहायला मिळते. फार आकर्षक अशी मूर्ती, मी बघितली नाही पण असं म्हटलं, मला एका मित्राने सांगितलेलं फार छान मूर्ती आहे. त्यानंतर आपल्या रत्नागिरीमधले जे आज जर बघायला गेलो तर तो राजवाडा बघितला ना, तर त्याच्यावरती तळमजल्यावरती संगमरवरी फरशीचं सभागृह आहे. छताला सुंदर अशा लाकडी अशा पट्ट्या आहेत, पण त्याच्यावर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. बघा म्हणजे त्यावेळेस पण त्या राजा लोकांना जरी कैद केलं, म्यानमारचा राजा ना तो, तर त्या लोकांची पण इथे बर्दास्त ठेवली जायची. इंग्रजांनी ती ठेवली होती. त्या बाबतीमध्ये ते चांगले होते. त्यानंतर त्यांच्या ज्या अर्धवर्तुळाकार ज्या खिडक्या होत्या, त्या खिडक्यांच्या ज्या काचा आहेत ना, त्या इटालियन होत्या, रंगीबेरंगी होत्या. आज त्या पाहत राहाव्याशा वाटतात, अशा प्रकारच्या काचा आहेत त्या. त्यानंतर पूर्वीचा दिल्लीचा बादशाह जो होता, पूर्वी दिल्लीचा बादशाह बहादूर शहा, जो आपल्या भारताचा राजा म्हणून त्याची द्वाही फिरवण्यात आली होती. या बहादूर शहाला अटक करून नंतर मग म्यानमारमध्ये ब्रह्मदेशामधला, ज्याला ब्रह्मदेश बोलतात, ब्रह्मदेशामध्ये यांगन येथे पाठवलं होतं. तिथे त्याला तिथेच ठेवलं होतं, कैद केलं होतं आणि त्याला तिथेच मृत्यू झाला त्याचा. योगायोगाची गोष्ट म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या लोकमान्य टिळकांना सुद्धा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी न होण्यासाठी त्यांना मंडालेला, ब्रह्मदेशातलं मंडाले इथे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मंडालेला इंग्रजांनी तुरुंगात टाकलेलं होतं. त्यानंतर आपले राजाराम मोहन राय, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा सरकारने काही दिवस मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं.
लोकांनी ठिकाणी मात्र तिथं गीता रहस्य हा ग्रंथ बंडालेच्या तुरुंगात लिहिला होता आणि त्याबद्दल त्यांना म्हणजे त्यांचं चांगली वर्तणूक पाहून इंग्रजांनी त्यांना लवकर सोडलं पण होतं तिथून. तर अशा प्रकारे याचा इतिहास आहे थोडक्यात. त्यानंतर आपण पुढे बघूया. 1000 soldiers British army was a much longer, having a 30,000 soldiers. British attack Nepal. मग कसे आपलं हे झालं. आज आपण 2.3 पर्यंतच कंप्लीट घेऊया. 2.3चा चौथा टॉपिक आफ्रिका हा पण तुमचा नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके. तर बघूया आपण आता पुढचा भाग सिक्कीम. The British goal was to gain control over the India's neighboring region. Sikkim was a small kingdom on the north border of India, which was surrounded by the Bhutan, Bengal, Nepal, and Tibet. 1885, the king Sikkim handed over the region around the Darjeeling to the British. In return, to the kings was granted their amount is a privy pursuit. What privy pursuit? Then through a letter, Lord Dalhousie sent army to Sikkim and took hold some more regions of Sikkim. This threw open Sikkim's markets to British traders. Authorized British to collect control India-Tibet trade. 1886, the Tibetans tried to capture Sikkim. The British immediately took actions against them. In the 1890, a treaty between the British and China, it was agreed that the Sikkim of British protectorate. In this way, British could ensure the security of tea gardens, Darjeeling. Sikkim was made a buffer zone. British took control of their internal administration regional policies of the Sikkim. However, the sovereign states of Sikkim was maintained. बघा, आज भारताच्या आजूबाजूला जेवढे काही प्रदेश आहेत, उदाहरणार्थ भूटान, बंगाल, नेपाळ आणि तिबेट, हे सगळे आपल्या भारताचे जे छोटे छोटे भाग होते. कालांतराने हे वेगळे झाले. कालांतराने म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनानंतरच. थोडक्यात याचा परिणाम हा ब्रिटिशांचाच परिणाम याच्यावरती थोडासा होता. नेपाळ वेगळा होता, मात्र बंगाल, तिबेट, भूटान हे सगळं आपल्या इथलेच होते. या सगळ्यांनी वेढलेलं सिक्कीम एक छोटंसं राज्य होतं. 1815 मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा प्रदेश ब्रिटिशांना सुपूर्द केला. त्याबद्दल राजाला ब्रिटिशांकडून तनखा चालू झाला, म्हणजे टॅक्स, रिव्हेन्यू चालू झाला. तो राजाला ते टॅक्स द्यायला लागले. पुढे लॉर्ड डलहौसीने काय केलं की हा जो भाग होता लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमधला, त्याने काय केलं की सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखीन काही भाग प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे सिक्कीम इंग्रजांसाठी खुलं झालं, व्यापाराला खुलं झालं. भारतात तिबेट व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले. आता त्याने ते पण बंद दिलं. ते जकात करबीर देणं ते बंद झालं. 1886 मध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात इंग्रजांनी तिबेट लोकांविरुद्ध कार्यवाही सुरू केली. ब्रिटिश आणि चीन तहानुसार सिक्कीमचे इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आलं. दार्जिलिंग परिसरातील जे चहाचे मळे आहेत हे आम्ही संरक्षित ठेवणं हे इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं, कारण की त्याच्यानुसार आपल्याला बराच मोठा व्यापार होत होता त्या लोकांचा. त्यानंतर सिक्कीमला मध्यगत राष्ट्र बफर झोन बनवून अंतर्गत प्रशासन आणि परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. परंतु सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राज्य म्हणूनच प्रसिद्ध राहिला होता. एक स्वतंत्र राज्य म्हणूनच काय झाला होता, प्रसिद्ध राहिला होता. 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय स्वराज्य संघात होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात घटक राज्याचा दर्जा मिळाला. शेवटी ते त्याला स्वतःला हे केलं की तुम्हाला भारतात राज्य सामील व्हायचं आहे की तुमचं स्वतःचं असं राज्य स्थापन. तेव्हा आपल्या भारतामध्ये सिक्कीम हा सामील झाले. आज सिक्कीम हा भारताच्या अखत्यारीमध्ये आहे. द पॅलेसिस्ट ऑफ then Sikkim British झालं नाही. However, the sovereign state Sikkim was maintained. The plebiscite was held in 1975 and the people of Sikkim voted a margin in the Indian Republic. Thus Sikkim became a constituent state in the Indian freedom. Then Bhutan. आता ही छोटी छोटी राज्य राहिली आहेत ती आपण बघूया. पहिलं भूतान, नंतर एक तिबेट राहिलंय. ते तिबेट बनलं की आपण तिथे थांबूया. Bhutan is a neighboring country of India, located
near the north border and East Sikkim. Lord Warren Hastings is the first governor general of India had recognized the Bhutan बघा is the relationship recognize the geographic and the economic importance Bhutan. Hence, he established a friendly relationship with the country. It helped to open trade route of the India from Bengal to Tibet from the British. In 1841, Ashley Aden took an aggressive stand against Bhutan. There was a war between the Bhutan and British. The war was concluded with the territory according to which is the king of Bhutan surrounded the territories conquered by Bhutan to British, and the king was granted to annual subsidies. Later in another treaty in 1910, the British agreed not to their friend interfere the internal matters. Bhutan and Bhutan agreed to be guided by the British in their external affairs. In 1949, treaty was signed between India and Bhutan, according to which India assumed the positions of the adversary Bhutan in the matter of the defense of external affairs. बघा, एक भारताचा उत्तर सीमा भाग आणि सिक्कीमचा पूर्वेला भूटान हा देश आहे. एक छोटासा देश आहे. त्या प्रदेशाचं एक भौगोलिक महत्त्व प्राप्त करून म्हणजे एक लक्षात घेऊन त्यावेळेस वॉरन हस्टिंग्स याने भूटानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे काय झालं, बंगाल ते तिबेट हा भूटानचा जो प्रदेश होता हा व्यापारी मार्ग खुला झाला आणि 1841 मध्ये ॲशले एडन याने भूटान विरुद्ध एक आक्रमक पवित्रा घेतला. 1865 मध्ये भूटान विरुद्ध इंग्रजांचे युद्ध झाले आणि या तहामध्ये भूटानने जिंकून घेतलेले काही प्रदेश ब्रिटिशांचे हवाली करणे आणि त्याच्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा देणे असं ठरल्या गेलं. हे इंग्रजी असेच करायचे, काही प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायचे आणि त्या राजांना आम्ही तुम्हाला काही कर देतो, आम्ही टॅक्सेस देतो, आम्ही व्यापार करण्यासाठी आलोय आणि असं म्हणून त्यांना काही रक्कम दिली जायची. आणि कालांतराने त्यांचा माज जर वाढला तर काय करायचे, नंतर मग त्या राजांवरच अटॅक करायचे. तिथली पहिली परिस्थिती सगळी जाणून घ्यायचे आणि जाणून घेऊन नंतर त्याच्यावर अटॅक करायचे आणि तो प्रदेश ताब्यात मिळवायचे आणि नंतर सगळं बंद करायचे. तणके बिनके इथला जो टॅक्स बिक्स जो काय होता तो सगळं बंद करायचे. भूटानच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच केलं त्यांनी. आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्या राजा लोकांना माहिती आहे ना, बऱ्याचशा राजा निजाम पासून या सगळ्यांना त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं. समजलं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपल्या भारतावरती ते राज्य मिळू शकले, अन्यथा मिळवू शकले नसते. आम्ही व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलो आहेत असं म्हणून त्याने राजा लोकांकडनं त्यांनी काय केलं, सपूर्द मिळवली, काही गोष्टींमध्ये सवलत मिळवली. बरं ना. तर भूटानच्या राजाने संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभारात डोळ्यात न करण्याचं मान्य केलं आणि 8 ऑगस्ट 1949 रोजी भारत आणि भूटान यांच्यामध्ये करारान्वये भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधी धोरण यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची. भूटान हा वेगळा झाला. आपल्या भारतापासून आज भूटान वेगळा आहे. देन तिबेट वॉज अंडर इन्फ्लुएन्स ऑन द दलाई लामा. तिबेट माहिती आहे तुम्हाला, दलाई लामाचा प्रदेश असं म्हटलं जातं. आज हा तिबेट जो आहे आज अतिशय शांत राष्ट्र आहे. छोटे छोटे देश आहेत, कुणीही आक्रमण करेल यांच्यावरती. भूटान म्हणा, तिबेट म्हणा, ह्यांच्यामध्ये आर्मी फार कमी आहे, फार कमी. कुणी आक्रमण करेल, त्यांची आर्मी फार कमी आहे. Tibet was under influence of Dalai Lama. The British wanted to have a hold Tibet for arresting Russian advance to increase the own trade. During Lord Curzon's times, the British military had reached Lhasa, capital city Tibet, in 1907. As per a treaty between England and Russia, the political rule China in the Tibet was principally acknowledged to give leeway China to claim Tibet is a इंटग्रल पार्ट ऑफ चायना. तिबेट हा दलाई लामाचा प्रदेश असा मानला जातो आणि त्यावेळेस त्याच्या प्रभावाखाली होता. रशियाला अटकाव करणं
आणि स्वतःचा व्यापार वाढवणं हे इंग्रजांचं धोरण होतं. रशियाला तिथे यायला द्यायचं नव्हतं. इंग्रजांची तिबेटवरती फार मोठी नजर होती. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये इंग्रजांच्या ज्या फौजा होत्या त्या तिबेटमधल्या ल्हासापर्यंत पोचल्या. 1907 इंग्लंड आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्व मान्यता देण्यात आली होती. म्हणजे तिबेट हा चीनच्या ताब्यात गेला. त्यानंतर तिबेटला चीनला पुढील काळामध्ये तिबेटवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक वाव मिळाला. आतापर्यंत आपण पूर्ण आशियामधल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता पुढल्या वेळेस आपण आफ्रिका खंडातल्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओके, आज आपण इथेच थांबूया. घाईघाईत व्हिडिओ काढला गेला आहे, त्यामुळे आज अर्ध्या तासाचाच झालेला आहे. तरीसुद्धा लिसन केअरफुली, व्यवस्थित लक्ष द्या आणि ऐका, समजेल. थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे.